नमस्कार सर्वांना. माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महा TET 2017 पेपर फर्स्ट त्याचा गणितावरील विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल. येथे तुम्हाला 2013 पासून सर्व गणित या विषयाचे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड यांच्या गणित प्रश्नांचे विश्लेषण भेटणार आहे. त्याच्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर सुरुवात करू. पहिला प्रश्न काय दिलेला आहे? 91. 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या संख्येचा पाया किती? म्हणजे 21 ही त्रिकोणी संख्या आहे, त्याच्यानंतर येणाऱ्या 7व्या संख्येचा पाया काय? म्हणून पहिले तर आपण या 21 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधू. तर ते शोधण्यासाठी सूत्र आहे काय? त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या बरोबर काय सूत्र आहे? तुम्हाला त्रिकोणी संख्येवर एक तरी प्रश्न असतोच, म्हणून तुम्ही या सूत्र पाठच करून ठेवा. म्हणजेच काय? त्रिकोणी संख्या बरोबर n कौसात n अधिक 1 छेदात किती 2. तर n म्हणजेच काय असतो? पाया असतो. तर आपल्याला n ही किंमत शोधायची आहे. म्हणून त्रिकोणी संख्या किती आहे? 21. म्हणून n किती माहीत नाही आपल्याला. n अधिक 1 आणि छेदात किती 2. म्हणून हा इकडे आला तर किती होणार आहे? 42 होणार आहे. आणि n आणि n अधिक 1 म्हणजेच या 42चे आपल्याला असे अवयव पडायचे की ज्यांची इथे बघा, इथे पण येईन, इथे पण येईन. म्हणजेच आपण काय करू शकू? 6 कौसात 6 अधिक 1 केला. बघा 6 36 होतात आणि 6 1 6, दोघांची बेरीज केली तर किती होते? 42. म्हणून n आणि n अधिक 1 म्हणजेच n बरोबर किती भेटला आपल्याला? 6. म्हणजे n हा काय आहे? 6. म्हणजेच हा काय भेटला आपल्याला? या 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती भेटला आपल्याला? 6 भेटला. पाया किती आहे? 6. म्हणून याच्यानंतर कितवी 6 नंतर येणारी क्रमाने येणारी 7वी, म्हणजेच 6 नंतर कोण येणार? 7. ही झाली पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी आणि 7वी. चुकूच लिहिलं मी. हां, ही झाली पहिली, ही झाली दुसरी, ही झाली तिसरी, ही झाली चौथी, ही झाली 5वी, ही झाली 6वी आणि 7वी. म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 म्हणजेच किती असेल? 12. म्हणजे 6 नंतर येणारी कितवी पाहिजे? 7वी पाहिजे. म्हणून ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी आणि किती येणार आहे? 13. म्हणजेच आपलं ऑप्शन असणार आहे 13. हे आपलं ऑप्शन असणार आहे. म्हणजेच कोणतं? हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. 6 नंतर 7वी, म्हणून ही 6 नंतर जी पुढची त्रिकोणी संख्या आहे त्याचा पाया काय असणार आहे? 7. नंतर 8, नंतर 9, 10, 11, 12 आणि 13. म्हणजेच ही झाली आपली 7वी. 6 नंतर सांगितलं आहे म्हणून 7वी कोण येत आहे? 13. म्हणजे जी पण त्रिकोणी संख्या असेल त्या त्रिकोणी संख्येचा पाया किती असेल? 13. का आहे? एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या 1.1/3 पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल? तर आपल्याला काय करायचं आहे? सोडवायचं आहे. म्हणून एक काम काही मजूर, म्हणून आपण डायरेक्टच सोडवायला सुरुवात करू. मजूर आहेत माहीत नाही ते आपण 1 मानू, गुणिले दिवस किती लागतात तेही दिलेलं नाही, दिवस पण 1 मानू. बरोबर काय? मजूर 2 गुणिले दिवस 2 म्हणजेच व्यस्त चलनात आहे. म्हणून मजूर 1 त्यांना जितके पण मजूर आहेत त्यांना आपण मानू आणि दिवस लागतील 1 आणि दुसऱ्या याच्यात मजूर आहेत नंतर गुणिले दिवस 2 करू. म्हणजेच आपण m, मजूर म्हणजेच m आणि दिवस म्हणून d. आणि इथे काय सांगितलंय? मजुरांची संख्या 1.1/3 पट केल्यानंतर कोण? मजूर. तर किती दिवस लागतील? किती x दिवस लागतील असं आपण गृहीत धरू. म्हणून आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला काय काढायचं आहे? x काढायचं आहे. म्हणून m गुणिले d, हा इथे d गुणिले तिकडे जाताना तो भागिले होईल आणि हे पण का होणार आहे? m पण
छेदात जाईल आणि हा जर आपण सोडवला 1.1/3 तर 3 एके 3 अधिक 1 केला तर किती 4/3 येतोय. तर तो काय होईल उलटा होऊन येईल म्हणजेच गुणिले आपण 3/4 म्हणजेच एम एम गेला डी डी गेला राहिला काय एक्स बरोबर काय येणार आहे 3/4 म्हणजेच हा काय आहे 4 पैकी 3 भाग म्हणजेच किती पाऊण. ह्याला काय बोलतो आपण पाऊण. पाऊणपट म्हणजे एक्स बरोबर किती आला पाऊणपट म्हणून उत्तर काय असेल आपलं डी हे ऑप्शन आपलं उत्तर असेल. पाऊणपट आहे म्हणजे किती पट एक काम काही मजूर काही दिवसांनी पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या 1.3 पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येचे किती पट होईल तर पाऊणपट होईल. 93 का आहे रोमन संख्यांच्या संदर्भात विसंगती पर्याय कोणता. तर रोमन संख्येवर पण एक तरी प्रश्न असतोच. आपण गेली 3 प्रश्नपत्रिका सोडवली ही चौथी सोडवतोय ह्याच्यात पण हा रोमनसाठी दिलेलाच आहे. तर पहिला दिलेला आहे काय एम भागिले एक्स एक्स म्हणजे एक्स एक्स म्हणजेच काय असतो एक्स म्हणजे 10 2 एक्स आहेत म्हणजेच किती असतील 20 म्हणून ए ऑप्शनसाठी आपण बघू एम भागिले एक्स आणि एक्स म्हणजे एम म्हणजेच किती असतो ते पाठच करून ठेवा. एम म्हणजेच किती आहे 1000 भागिले किती एक्स एक्स म्हणजेच किती 20 2 एक्स आहेत म्हणून किती 20 म्हणून भाग दिला तर किती हा शून्य गेला हा शून्य गेला बे एक बे पंचे 10 बे शून्य शून्य म्हणजेच किती येणार आहे 50. विसंगत पर्याय आपल्याला ओळखायचं आहे. दुसरं बी साठी दिलं आहे बी साठी काय दिलं आहे एक्स आणि एल एक्स एल म्हणजेच किती अधिक अधिक किती आहे एक्स एक्स म्हणजे एक्स एल म्हणजेच किती 40 अधिक एक्स म्हणजेच किती 10 बरोबर किती होतात 50. सी ऑप्शन एल एक्स एक्स एल म्हणजेच किती तर 50 एल म्हणजेच किती आणि 2x म्हणजेच किती हां सॉरी काय इथे काय रे वजा एक्स एक्स म्हणजेच किती 2x म्हणजेच इथे आपण लिहिलेलं किती 20 एल म्हणजेच किती 50 आणि हे 20 किती होतात 70 म्हणून इथे आपण काय केली हो डायरेक्ट 70 वजा एक्स एक्स म्हणजेच किती 20 बरोबर किती येतात 50 आणि डी ऑप्शन काय आहे एल भागिले सी एल किती आहे एल हा किती असतो 50 असतो सॉरी भागिले नाही गुणिले आहे गुणिले आणि सी किती असतो तर सी हा 100 असतो म्हणून 5 एके 5 आणि किती होतात 3 शून्य म्हणजेच किती 5000 होतात म्हणून विसंगत पर्याय कोणता असणार आहे डी म्हणजेच एल गुणिले सी हा काय आहे विसंगत पर्याय. बाकीच्या सर्व सोडवल्यावर किती भेटतात आपल्याला 50 भेटतात. प्रश्न 94 का आहे मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला तर आणखी 1.5 तासांनी त्या दोन काट्यात खालील पर्यायापैकी किती मापाचा कोन होईल. तर जेव्हा आपण बघू दोनच वेळा आपल्याला काय दिसेल काटकोन झालेला दिसेल. 12वर काटा म्हणजेच मिनिट काटा 12वर आणि तास काटा कुठे असेल 9वर असेल तेव्हाच काय 90 अंशाचा कोन तयार होतो. म्हणून आपण सुरुवातीला बघू तेव्हा किती 9 वाजलेले असतील आणि 1.5 तासानंतर किती वाजलेले असतील तर 10 वाजून 30 मिनिटं झालेले असतील म्हणजेच आपल्याला तयार झालेला दिसला तर आणखी 1.5 तासांनी त्या दोन काट्यात खालील पर्यायापैकी किती मापाचा कोन होईल. तर आपल्याला याचा काय काढायचं आहे कोन काढायचं आहे. तर अंशात्मक कोन काढण्यासाठी सूत्र आहे काय आहे अंशात्मक कोन बरोबर काय आहे सूत्र 30H हे पण पाठ करून ठेवा म्हणजेच प्रश्न इझिली सोल्व होईल. काय 11/2 आणि इथे काय असतो एम म्हणजे हावर सॉरी एच म्हणजे हावर आणि एम म्हणजेच काय मिनिट किती 30 गुणिले किती 10 वजा 11/2 गुणिले एम म्हणजेच किती 30 तर हे किती होतात 300 वजा हे किती होतात 15 आणि 15 एके 15 एक गेला हा 15 एके 15 5 लिहिला एक गेला हातचा 15 एके 15 आणि किती 165 म्हणजेच 300 मधून 165 गेले 300 मधून 165 गेले तर किती राहतात 10 होतील इथे 5 राहतील इथे 9 आणि इथे किती 3 आणि इथे 2 आणि 2 मधून एक गेला किती 135 म्हणजेच कोणतं ऑप्शन डी हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. म्हणजेच जेव्हा 1.5 तासानंतर किती अंशाचा कोन होईल
तर 135 अंशाचा कोन तयार होईल. म्हणून आपलं डी हे उत्तर बरोबर. 95 काय आहे? खालील आकृतिबंधात रिकामी चौकटच्या जागी असणारी संख्या कोणती? तर बघा, ही संख्या माळीवर पण एक तरी प्रश्न असतो, म्हणजेच ही आपल्याला संख्या मालिका ओळखायची आहे. तर बघा, 3चा वर्ग अधिक 1 केला तर किती येतात? 9 अधिक 1 बरोबर किती? 10. तसंच 4चा वर्ग वजा 1 केला, 4चा वर्ग किती होतोय? 16 वजा 1 केला तर किती येतात? 15. म्हणजेच इथे काय होणार आहे? 5चा वर्ग अधिक 1 म्हणजेच 5चा वर्ग किती? 25 अधिक 1 बरोबर किती? 26. तसंच 6चा वर्ग वजा 1 म्हणजेच किती? 36 वजा 1 बरोबर किती? 35. तर इथे किती? 7चा वर्ग अधिक 1 बरोबर किती? 49 अधिक 1 बरोबर किती? 50. आणि 8चा वर्ग वजा 1, 8चा वर्ग किती? 64 वजा 1 केला तर किती येतात? 63. म्हणजेच आपलं ऑप्शन काय असेल? बी हे ऑप्शन बरोबर आहे. म्हणजेच इथे आपल्याला हेच काढायचं होतं, तर किती येतात? 63. या रिकामी जागा काय असेल? 63 असेल. म्हणजेच बी हे ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न 96 काय? 132 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळावरील कोणतेही 4 बिंदू परस्परांशी जोडून तयार झालेल्या चौरसाकृती बाजू किती सेमी असेल? तर आपल्याला काय, एक वर्तुळ आहे, त्याच्यात 4 जे काय आहेत? जीवा आहेत, त्या काय आहेत? परस्परांना चौरस आहेत. इथे आयत सारखा झाला, आपल्याला काय पाहिजे होता? चौरस पाहिजे होता. म्हणून तुम्ही समजून घ्या, सर्व काय आहे? एक्स मानू, ही पण एक्स मानू, ही पण एक्स मानू, ही पण एक्स मानू. इथे काय असेल? केंद्र असेल, आणि हे काय असेल? त्रिज्या असेल आर, आणि ही पण काय असेल? त्रिज्या असेल. म्हणून दिलेलं काय आहे? आपल्याला या वर्तुळाचा परिघ दिलेला आहे. म्हणून वर्तुळाचा परिघ बरोबर काय असतो? म्हणजेच आपल्याला आर भेटेल, म्हणजेच 2 पाय आर. परिघ किती आहे? 132 आहे. 2 पायची किंमत गुणाकार करू आपण. 2 गुणिले 22/7 गुणिले आर. आर आपल्याला माहीत नाही, तर 132 भागिले 22 गुणिले हा 7 अंशात जाईल, आणि छेदात किती येईल? 2 बरोबर किती आहे? आर. म्हणजेच किती येणार आहे? बेक बे बे सक 12, एक उरतात बे सक 12, 22 एके 22, 22 त्रिक किती? 66. 22 दुनी 44, आणि 22 त्रिक किती होतात? 66. म्हणजेच आर बरोबर किती भेटणार आहे आपल्याला? 21. म्हणजे हा किती असणार? 21. हा किती असणार आहे? 21. म्हणजेच आपल्याला काय? कर्ण भेटला. म्हणजेच ही पण चौरस आहे, म्हणून हा पण किती असणार आहे? हे पण 21 असणार आहे, हे पण 21 असणार आहे. म्हणून डायमीटर म्हणजेच व्यास बरोबर किती असतो? 2 आर असतो. म्हणून 2 गुणिले आर केला तर किती असणार आहे? 42. म्हणजेच किती भेटतोय आपल्याला? 42. परंतु चौरसाचं कर्णाचं सूत्र माहीत असायला पाहिजे. चौरसाचा कर्ण बरोबर किती येणार आहे? वर्गमुळात 2 आणि ए. पण चौरसाचा कर्ण आपल्याला किती भेटतोय? तर 42 भेटतोय. 42 बरोबर कर्णी 2 बरोबर कर्णी 2 गुणिले ए. म्हणजेच 42 काय लिहितोय मी? 42 भागिले हा गुणिले इकडे येताना ए काढायचे आपल्याला, किंवा इथे आपण बाजू काय मानू? ए मानू. एक्स मानलेली होती, इथे काय मानू आपण? ए मानू. म्हणजेच ए, हा ए, हा ए, हा ए, आणि हा ए. म्हणजेच कर्णी 2 बरोबर किती होणार आहे? ए. पण कर्णी 2 घालवायचं असेल तर अवसाला सुद्धा गुणावं लागेल. म्हणजेच काय होणार आहे? 42 गुणिले कर्णी 2, आणि हा कर्णी 2 तर आहेच, गुणिले काय येणार आहे? कर्णी 2. हा कर्णी 2 आहे तोच, पण आपण हा छेदातला कर्णी 2 घालवतो, म्हणून ए येणार आहे. ए येणार बरोबर कर्णी काय येणार आहे? 42 आणि कर्णी 2, आणि इथे काय? कर्णी 2 किती? 4 होतात, आणि वर्गमूळ किती भेटतं? 2. आणि बेक बे, बे दुनी 4, आणि बेक दे. म्हणजेच ए बरोबर किती भेटणार आहे? 21 कर्णी 2. तर हेच काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे. तर कुठे आहे? ए ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आहे.
प्रश्न 97 काय प्रत्येक 2.5 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी 17.5 मीटर लांबीच्या दोरीचे दोन्ही टोक जुळवले तर दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल? म्हणजेच हा पण प्रश्न फारदा रिपीट झालेला आहे. म्हणजेच अशी एक दोरी आहे, हा एक शेवटचं टोक आणि हे एक शेवटचं टोक दोन्ही जवळ ठेवलं आणि इथून ते इथपर्यंत किती आहे तर 17.5 म्हणजेच किती 17.5 आहे. तर आपल्याला काय तुकडे करायचे आहेत किती 2.5 म्हणजेच किती 2.5 हा पण किती असेल 2.5 एक ठिकाणी कापलं तर किती झालं 5 मीटर, दोन ठिकाणी कापलं तर 2.5 आणि हा पण 2.5 किती झाले हे 5 आणि हे 5 झाले 10 आणि 2.5 आणि 2.5 किती होतात झाले 15 आणि हा उरलेला हा किती असणार आहे 2.5 म्हणजेच 17.5 मीटर लांबीच्या दोरीचे दोन्ही टोके जुळवले तर त्या दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल? तर किती ठिकाणी कापावे लागेल 3 ठिकाणी कापावं लागेल. म्हणजेच कोणतं ए हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. म्हणजेच हा 2.5 मीटर हा 2.5 मीटर 2.5 मीटर असे किती भाग होतील 1 2 3 4 5 6 7 भाग होतील. परंतु हे किती होतात हे 5 मीटर होतात. हा पण 5 मीटर होतोय आणि हा पण 5 मीटर 5 घ्याले 15 आणि 2.5 किती होतात 17.5 म्हणजेच आपण किती ठिकाणी कापावं लागेल 3 ठिकाणी म्हणून ए हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 98 काय आहे एका संख्येला 15 11 आणि 12 ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते तर ती संख्या खालील पर्यायापैकी कोणती? तर संख्या काढायची आपल्याला काय काढायची आहे संख्या बरोबर एक्स मानू आणि गुणिले काय काढू आपण लसावी. कोणाचा लसावी तर 15 11 आणि 12चा आणि त्याच्यात अधिक किती करू आपण 4 करू. म्हणजेच एक्स बरोबर किती येणार आहे 1 2 3 4 असे या प्रकारे टाकत जाऊ आपण. म्हणजेच एक्स अधिक 15 11 आणि 12चा काय करायचं आहे आपल्याला लसावी काढायचा आहे. तर लसावी कसा काढतात 15 11 आणि किती 12 तर सुरुवातीला आपण 3 ने भाग देऊ 3 5 15 11 जात नाही म्हणून 11 तसाच ठेवला 3 चौक 12 आता किती 5 आणि 5 1 5 11ला नाही जात म्हणून तसाच आणि 4ला पण जात नाही म्हणून तसाच. आता 11 देऊ 11 1 11 4ला जात नाही म्हणून 4 तसाच आणि इथे 4 ने म्हणजे 4 1 4 4 1 4 भाग देऊ. आता इथे किती होतात 3 5 15 आणि 11 चौक 44 गुणाकार केला तर किती 44 गुणिले किती करू आपण 15 15 चौक 60 आणि हातचे किती गेले 6 15 चौक 60 आणि किती 66 म्हणजेच किती 660 अधिक किती करणार आहेत आपण 4 म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे एक्सच्या ठिकाणी आहे 660 अधिक 4 म्हणजे एक्सची किंमत आपल्याला काय ठेवायची आहे 1 जर ठेवली तर अधिक 660 अधिक 4 म्हणजेच उत्तर किती भेटणार आहे आपल्याला 664 आहे का उत्तर नाही म्हणून हे उत्तर नाही. तर पुढचं काय घेऊ आपण इथे काय आहे अधिक नाही इथे काय पाहिजे गुणिले पाहिजे म्हणजेच 2 गुणिले 660 अधिक किती 4 तर गुणाकार केले तर किती होणार आहे 0 6 6 12 होतात एक गेला हातचा 6 6 12 आणि 13 आणि अधिक केले 4 तर किती होतात 1324 येतात. आहेत का ऑप्शन आहे कोणत्या बी मध्ये उत्तर आहे म्हणजेच किती 1324 हे उत्तर आपलं आहे. 99 आहे 1.8 अधिक 1.4 पाहिजे इथे टायपिंग मिस्टेक झालेली आहे आणि दुसऱ्या कंसात 6.5 वजा 3.3 वजा 2.25 अधिक 0.25 आणि शेवटच्या कंसात 1.25 वजा 1.75 तर भागिले काय करू आपण 6.5 वजा 3.3 वजा 2.5 आणि दुसऱ्या कंसात काय येतंय 2.25 अधिक 0.25 अधिक 3.2 तर हे काय सोडवावंच लागेल आपल्याला 1 किती होतात 12 एक गेला हातचा म्हणजेच किती 3.2 येणार आहे. इथे वजाबाकी केली तर 5 मधून 3 गेले 2 राहतात आणि
6 मधून 3 गेले तर किती राहतात 3 3 दशांश 2 म्हणजे हेच आपण काय लिहू शकतो कंस लिहिण्यापेक्षा आपण गुणिले लिहू वजा काय आहे बेरीज केली तर किती 2.50 होणार आहे गुणिले इथे वजा सॉरी इथे पण काय असेल अधिकच असेल इथे काहीतरी टायपिंग मिस्टेक झालेली आहे इथे काय पाहिजे होता 4.25 म्हणजेच 4.25 मधून 1.75 गेले तर किती राहतात 2.50 राहतात आणि छेदात किती हे सोडवलं तर किती 6.5 आहे तर हे सोडवलं तर आपल्याला किती भेटणार आहे 0.7 आणि गुणिले किती हे बेरीज केली 2.25 आणि 50 होतात आणि 3.5 म्हणजेच किती होतात 5.7 होतात तर हा आपण ए मानू हा ए मानू हा बी मानू हा बी मानू तर एक सूत्र आहे काय एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर काय असतो ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी तर या प्रकारे आपण काय करू लिहून घेऊ म्हणजेच ए म्हणजेच कोण असेल 3.2 वजा 2.25 आणि दुसऱ्या कंसात 3.2 अधिक 2.5 छेदात किती 0.7 गुणिले 5.7 तर आपण सोडवू किती येणार आहे 3.2 मधून 2.5 गेले तर किती 12 मधून 5 गेले किती राहतात 7 आणि एक इथे दिल्यामुळे 2 राहणार म्हणजेच किती 0.7 गुणिले बेरीज केली तर किती 5 आणि 2 किती होतात 7 आणि हा केला तर 5.7 म्हणजेच किती 0.7 छेदात 0.7 गुणिले 5.7 म्हणजे हा गेला हा गेला आणि 5.7 5.7 म्हणजे किती 1/1 येणार आणि उत्तर किती भेटणार आहे 1 म्हणून उत्तर काय असेल आपलं ए हे उत्तर बरोबर आहे हे एका वर्तुळाकृती बागेच्या मध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची लांबी किती दिली 56 मीटर असून संपूर्ण बागेचे क्षेत्रफळ 3850 चौरस मीटर आहे तर मैदानाचे चारही शिरोबिंदू वर्तुळाकृती बागेच्या परिघावर असतील तर मैदानाची रुंदी किती म्हणजेच ही आकृती काढलेली त्या प्रकारे म्हणजेच हे काय आहे पूर्ण वर्तुळ एक बाग आहे आणि त्याच्यात 4 बिंदू आहेत आयताकृती काय आहे एक आयताकृती मैदानाची लांबी दिलेली 56 तर आपल्याला काय काढायचे रुंदी काढायची म्हणून वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं पाय आरचा वर्ग म्हणजेच आपल्याला काय भेटेल त्रिज्या भेटेल म्हणजे म्हणून आपण क्षेत्रफळ किती दिलंय त्या संपूर्ण बागेचे क्षेत्रफळ किती दिले 3850 बरोबर 22/7 गुणिले किती आरचा वर्ग तर आपण आरचा वर्ग इथेच ठेवू 3850 गुणिले हा 7 वरती जाईल छेदात किती येईल 2 तर 11ने भाग देऊ 2ने देऊ बेक बे आणि बेक बे तर किती बेक बे एक उरेल 2 18 आणि बे 2 4 आणि बे 5 10 म्हणजेच किती 1925 म्हणजेच आरचा वर्ग बरोबर 1925 भागिले 11 गुणिले किती 7 तर 11 के 11 11 के 11 19 मधून 11 गेले तर किती राहतात 8 8 आणि किती होतील 82 82 ला किती 11 7 77 उरतील किती 82 मधून 77 गेले म्हणजेच ते 3 आणि ते 2 किती होतात 5 म्हणजेच राहतील किती 55 म्हणजेच किती 11 5 55 म्हणजेच आरचा वर्ग बरोबर किती 175 गुणिले 7 तर आरचा वर्ग बरोबर 25 गुणिले जर आपण 7 लिहिला तर 175च होतात गुणिले 7 करू म्हणून आर बरोबर वर्गमुलात जर आपण टाकलं किती 25 गुणिले 7 7 किती होतात 49 म्हणजेच आर बरोबर 25चं वर्गमूल 5 आणि 49चं वर्गमूल किती 7 म्हणजेच आर बरोबर किती भेटणार आहे अतिछट किती 5 7 35 किती भेटणार आहे आपल्याला आर बरोबर किती भेटणार आहे 35 म्हणजे ही पण किती 35 आणि ही पण किती 35 म्हणजेच आपल्याला काय एक त्रिकोण तयार झाला म्हणजेच हा काटकोन त्रिकोण झाला म्हणून 35 35 म्हणून डी बरोबर काय येणार आहे डायमीटर म्हणजेच व्यास 2r असतो म्हणून 2 गुणिले r किती 35 आणि किती 70 होणार आहे आणि म्हणून आता आपण काय करू त्रिकोण कोणत्याही त्रिकोणाचे आपण काय करू एक बाजू काढू म्हणजेच त्रिकोण
BCD बरोबर त्रिकोण BCD मध्ये कोण C बरोबर किती आहे 90 अंश आहे म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार तर काय आहे पायथागोरसचा प्रमेय BD चा वर्ग बरोबर BC चा वर्ग हा कर्ण आहे म्हणून BD चा वर्ग पायथागोरसचा प्रमेय काय आहे कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो म्हणून BC चा वर्ग अधिक DC चा वर्ग तर आपल्याला काढायचं काय BC काढायचं म्हणून BD आपल्याला माहीत आहे किती काढला आपण 70 चा वर्ग BC आपल्याला माहीत नाही तसाच ठेवू अधिक DC किती आहे 56 चा वर्ग म्हणून 7 7 49 म्हणजे किती 4900 आणि BC चा वर्ग 56 चा वर्ग किती होतोय 3136 तर BC चा वर्ग बरोबर 4900 मधून आपण 3136 वजा करू तर BC चा वर्ग बरोबर किती येतोय वजाबाकी केली तर 4900 मधून आपण काय करू 3136 वजा करू म्हणजेच किती 10 तून 6 गेले राहतात 4 आणि इथे 9 9 तून 3 गेले राहतात 6 इथे 8 8 तून 1 गेला राहतो 7 आणि इथे किती 1764 तर 1764 हा कोणाचा वर्ग आहे म्हणजेच BC बरोबर वर्गमुळात 1764 हा कोणाचा वर्ग आहे तर तो BC बरोबर आपण 1764 हा 42 चा वर्ग आहे म्हणजेच 1764 चे वर्गमूळ किती आहे 42 म्हणून BC बरोबर किती आहे BC बरोबर B बरोबर किती येणार आहे 42 म्हणजेच उत्तर काय असणार आहे आपलं 42 मीटर म्हणजेच उत्तर काय असेल आपलं ए हे ऑप्शन बरोबर आहे एक काय आहे सविताचे मासिक वेतन 10,000 रुपये असून ते वेदिकेच्या मासिक वेतनाचे 1.25 पट आहे म्हणून वेदिकेचे मासिक वेतनाची रक्कम आशियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट असेल तर तिघींचे एकूण मासिक वेतन किती रुपये असेल तिघींचे मासिक वेतन विचारलेलं आहे तर सुरुवातीला दिलेलं कोणाचं आहे सविताचे मासिक वेतन किती दिलंय 10,000 रुपये असून ते वेदिकेच्या म्हणजेच वेदिकेच्या किती पट आहे 1.25 पट म्हणून सविताचे वेतन बरोबर वेदिकेचे वेतन गुणिले काय वेदिकेच्या मासिक वेतनाच्या 1.25 पट म्हणजेच किती 1.25 म्हणून किती येणार आहे 10,000 आणि वेदिकेचे मासिक वेतन काढू वेदिकेचे वेतन गुणिले 1.25 किती येणार आहे 1.25 म्हणून वेदिकेचे वेतन बरोबर 10,000 गुणिलेच आहे भागिलेच होणार 1 किती 25 म्हणून दशांश चिन्ह काय घालवले तर जर आपल्याला दशांश चिन्ह घालवायचे असतील तर किती 100 ने गुणावं लागेल म्हणजेच 125 होणार आणि वेदिकेचे वेतन म्हणजेच भाग दिला तर किती 125 एके 25 125 दोन्ही किती होतात 250 250 दोन्ही किती होतात 500 म्हणजेच 8 25 8 किती 125 8 किती होतात 1000 म्हणून 80 येणार आणि येणार किती आहे वेदिकेचे वेतन बरोबर किती येणार आहे 8,000 रुपये म्हणजेच वेदिकेचे वेतन किती भेटणार आहे 8,000 इथं सविताचे किती आहे 10,000 तर आता कोणाचं राहिलं आशियाचे मासिक वेतनाच्या दुप्पट असेल म्हणजेच कोणाचं वेदिकेचे म्हणजेच वेदिकेचे वेतन बरोबर आशिया
आशियाचे वेतन गुणिले दुप्पट, म्हणून या आशियाच्या वेतनाचे दुप्पट आहे, म्हणून किती आहे 8,000. वेदिकेचे वेतन किती काढलं 8,000 आणि आशियाचे वेतन गुणिले किती 2, म्हणजेच आशियाचे वेतन हा गुणिले इकडे येताना भागिले होणार, म्हणजे 8,000 भागिले किती 2, म्हणजेच किती भेटणार आहे आशियाचे वेतन बरोबर किती भेटणार आहे, बेक बे बेचोक 8, बेशून्य शून्य बेशून्य शून्य बेशून्य शून्य, म्हणजेच किती 4,000, म्हणजेच एकूण वेतन आपल्याला विचारलेलं आहे. तर किती काय तिघींचे एकूण मासिक वेतन किती, तर सविताचे किती आहे 10,000 अधिक वेदिकेचे किती आहे 8,000 अधिक 4,000 किती होतात टोटल 22,000 रुपये होतात. तिघींचे मासिक वेतन किती होणार 22,000, म्हणजेच कोणतं बी हे ऑप्शन आपल्या बरोबर आहे. 102 काय दिलेलं, काही मुलांना प्रत्येकी 25 वह्या वाटायचे ठरले, परंतु प्रत्यक्षात प्रत्येकी 32 वह्या वाटल्या, तेव्हा 196 वह्या कमी पडल्या, तर त्या मुलांची संख्या किती असेल. म्हणून मुलांची संख्या बरोबर x म्हणू आपण. त्याने काय सांगितले 25 वह्या वाटायचे ठरले, परंतु प्रत्यक्षात किती वाटल्या गेल्या 32, म्हणून मुलांची संख्या 32 वह्या x मुलांना वाटल्या, परंतु वाटायच्या होत्या, परंतु वाटल्या किती 25 वह्या x मुलांना, तेव्हा वह्या किती कमी पडल्या 196 वह्या कमी पडल्यात, म्हणून वजाबाकी केली 32 मधून 25 गेले तर 7x राहतात बरोबर 196, आणि x बरोबर किती 196 भागिले 7 केले तर x बरोबर 7 एके 7 7 दुनी 14 होतात किती 5 आणि होतील 56 आणि 7 8 56, म्हणजेच किती 28, म्हणजे x बरोबर किती 28, म्हणजेच त्या मुलांची संख्या किती असेल तर 28, म्हणजेच बी हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. 3 खालील आकृतीतील चौकोनांची संख्या किती, म्हणजेच हे दिलेले आहेत, ह्याच्या आकृतीने आपल्याला काय करायचे आहे चौकोन मोजायचे आहेत. म्हणून काय 2 भाग, एक भाग मिळून तर होणार नाही, एक भाग घेतला तर त्रिकोण होणार, तर आपण 2 भाग मिळून तयार होणारे चौकोन किती आहेत ते मोजू. म्हणजेच पहिले तर काय येणार आहे ए बी हा एक चौकोन, म्हणजेच हा चौकोन झाला, त्याच्यानंतर बी आणि सी मिळून एक, म्हणजेच बी आणि सी, नंतर सी आणि डी, त्याच्यानंतर डी आणि ई, आणि ई आणि एफ, आणि एफ आणि ए, असे किती तयार होतील तर 1 2 3 4 5 6, म्हणजेच किती 6 त्रिकोण तयार होतील. नंतर 3 मिळून तयार होतात का बघा, 3 भाग मिळून तयार होणारे चौकोन किती, 3 भाग मिळून चौकोन होतात, 3 भाग मिळून आपण करून बघू. होतात किती, हा झाला 1, म्हणजेच काय ए बी आणि सी मिळून, तसंच बी सी आणि डी मिळून पण होणार, तसंच सी डी आणि ई मिळून पण होणार, आणि तसंच ई एफ आणि ए मिळून, म्हणजेच किती होणार आहेत. इथे आपला एक राहिला कोणता, इथे आपण असंच घेऊ बी सी डी, म्हणजेच बी सी डी मिळून झाला, त्याच्यानंतर डी नाही डायरेक्ट सी डी आणि ई, सी डी म्हणजेच हा, नंतर डी ई एफ, नंतर ई एफ आणि ए, आणि शेवटचा काय येणार आहे एफ ए आणि बी, हे किती झाले 6, आणि 4 मिळून होतात का तयार, म्हणून 4 मिळून होणार नाही, 4 मिळून चौकोन तयार होतात का, इथे ए बी सी आणि डी,
नाही होत. हा असा 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 होतोय, नाही चौकोन होत. म्हणून हे किती 6 आणि हे 6 किती होतात? 6 अधिक 6 किती होतात? 12. तर किती चौकोन तयार होतील? 12 चौकोन तयार होतील. प्रश्न 104 काय आहे? 36 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? म्हणजेच 36चे आपल्याला काय पाडायचे आहेत? विभाजक. जे विभाजक असतील ते प्रकारे ते वाटता येतील. 36चे विभाजक. चला 36चे विभाजक पाडू आपण, भाग देऊ. 36चे विभाजक कोण आहेत? पहिले तर 1 ने जाईल, नंतर 2 ने जाईल, 3च्या पाड्यात सुद्धा येईल, 4च्या पाड्यात सुद्धा येतो, 5च्या नाही, 6च्या पाड्यात येतोय, 7च्या पाड्यात नाही, 7च्या नाही, 8च्या नाही, नंतर 8च्या नाही, नंतर किती येतोय? 9च्या पाड्यात येतोय, नंतर 11 नाही, 12च्या पाड्यात येतोय, नंतर 18 दुणे 36 होतात आणि 36 एके 36. म्हणजेच एकूण जर आपण काउंट केले तर 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजेच किती प्रकारे? 9. म्हणजेच उत्तर काय असेल? बी हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. म्हणजे 36चे एकूण विभाजक किती आहे? 36चे एकूण विभाजक किती आहेत? 9 आहेत. म्हणजेच 9 संख्येने 36ला भाग जातोय, म्हणून 36चे विभाजक किती आहेत? 9. म्हणून उत्तर काय असेल आपलं? बी. प्रश्न 105 काय आहे? 2 अंकी विषम संख्यांची बेरीज किती? 2 अंकी म्हणजे सुरुवातीची संख्या काय असेल? 10 आणि 10च्या 2 अंकी, 10 ही 2 अंकी संख्या आहे, तर विषम संख्या सांगितली म्हणून पहिली 11 असेल, नंतर 13 असेल, नंतर 15 असेल, तर शेवटची 2 अंकी कोण असणार आहे? 99. पण 11 पासून 99 पर्यंत एकूण विषम संख्या किती आहेत हे पहिले तर आपल्याला शोधावं लागेल. म्हणून ही काय आहे? एक अंकगणित श्रेणी आहे. म्हणून ए बरोबर T1 बरोबर किती असणार आहे? 11. डी बरोबर, डी काय असतो? सामान्य फरक. सामान्य फरक म्हणजे पुढच्या पदातून मागचे पद वजा करायचे. 13 मधून 11 गेले तर किती राहतात? 2. किंवा 15 मधून 13 गेले तर किती राहतात? 2. म्हणून डी किती असणार आहे? 2. आणि टी एन बरोबर किती येणार आहे? 99. तर टी एनचं सूत्र वापरून आपण किती पदं आहेत ते पहिले तर काढू. म्हणून टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 आणि डी. टी एन किती? एन व पद आपण 99 म्हणलं. 99 ही विषम संख्या आहे. ए किती आहे? 11 अधिक एन आपल्याला माहीत नाही, एनच काढायचे आहे. डी किती आहे? 2. म्हणून 99 बरोबर 11 अधिक 2 एन वजा 2 आणि 99. 11 मधून 2 गेले तर किती राहतात? 9 राहतात. 9 अधिक 2 एन आणि हा 9 इकडे गेला, म्हणजेच काय? 99 वजा 9 होणार आणि 2 एन होणार आणि 90 बरोबर 2 एन होणार आणि एन बरोबर हा गुणिले 2 तिकडे जाताना का होणार आहे? 90 भागिले 2 होणार आणि एन बरोबर किती असणार आहे? 45. म्हणजेच लक्षात ठेवा आता 2 अंकी विषम संख्या हा किती आहेत? 45 आहेत आणि समसंख्यासुद्धा किती आहेत? 45 आहेत. म्हणून बे चोक 8 आणि एक उरतोय आणि बे पंचे 10. म्हणून एन बरोबर किती आले? 45. म्हणून एसएनचं सूत्र वापरून आपण काय करू? एसएनचे सूत्र काय आहे? एनचे 2 कंसात 2 ए अधिक एन वजा 1 आणि किती? डी. हे काय आहे? सम. म्हणजेच किती? 45 संख्यांचे आपल्याला काय करायचे आहे? विषम संख्यांची बेरीज करायची. म्हणजे एस 45 एनच्या ठिकाणी 45/2 कंसात ए 2 गुणिले ए म्हणजेच किती? 11 अधिक एन किती आहे? 45 वजा 1 आणि डी किती? 2. म्हणून 45/2 कंसात 22 अधिक 45 मधून 1 गेला 44. 44 दुने किती होतात? 88 आणि 45/2 गुणिले किती होतात? 10. 10. 1 गेला हातचा आणि 10 आणि 11 म्हणजेच किती? 110. 110 म्हणजेच बे पंचे 10 बे पंचे 10 म्हणजेच किती? 45 गुणिले किती? 55. जर गुणाकार केला आपण 55 गुणिले 45 5 5 25 2 गेले हातचे 5 वाला किती ऑप्शन आहेत? 2 ऑप्शन आहेत, म्हणून आपल्याला पूर्णच काढावं लागेल. 2 गेले हातचे 5 5 25 27 0 4 पंचे 20 2 गेले हातचे 4 25 आणि किती? 22 म्हणजे 5 7 4 आणि
2 2475. तर कोणतं ऑप्शन आहे आपलं डी हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. कोणतं ऑप्शन डी हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. 6वा काय दिलेलं आहे 8 व 25, 25 व 26, 12 व 101, त्याच्यानंतर 9 व 39 आणि 17 व 187 यापैकी समूळ संख्यांच्या जोड्या किती? समूळ संख्या म्हणजे ज्यांचा मसावी, त्या दोन संख्यांचा मसावी किती पाहिजे? एकच पाहिजे. म्हणजे 8 आणि 25 यांचा मसावी किती येतोय? जर मसावी काढला आपण 8 आणि 25 तर मसावी किती येतोय? ह्याचा एकमेवच आहे. एकमेव कोण आहे? एकच आहे. म्हणून 8 एके 8 आणि 25 एके 25 कोणत्याच संख्येने जात नाही. म्हणून जर आपण 8चे अवयव पडले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि किती 3 वेळाच येणार गुणिले 2 आणि 1 आणि 25चे 5 गुणिले 5 गुणिले 1 म्हणजेच मसावी किती आला 1. तर हा काय आहे मसावी 1 येतोय. म्हणून पहिली जोडी काय आहे सहमूळ म्हणजेच ही 1 झाली. तसंच 25 आणि 26 म्हणजेच ज्या नैसर्गिक संख्या दोन नैसर्गिक संख्या क्रमागत जर नैसर्गिक संख्या असतात तर समूळ संख्या असतातच. म्हणून आपण 1 12 आणि 101 12चा अवयव आपण पाडू आणि 101 ही काय आहे तर मूळ संख्या. म्हणून 12 आणि 101 ह्याचा पण मसावी काय असणार आहे 1 असणार आहे. 9 आणि 39 हा 9 आणि 39ला काय 9 आणि 39 काय तीनची जर कसोटी केली आपण 9 व 39 तीनची कसोटी अप्लाय केली तर 3 ने भाग जात 3 त्रिक 9 आणि 3 एके 3 आणि 3 त्रिक 9 म्हणजेच किती 3 ने भाग जातोय. मसावी ह्याचा आपण असंच लिहू 9चा अवयव पाडू 3 गुणिले 3 गुणिले 1 आणि 39चे अवयव केले तर आपण किती येणार आहे 3 गुणिले 13 गुणिले 1. तर हे काय ह्याचा मसावी किती आला हा 3 आहे इथे पण 3 आहे हा 1 आहे 1 आहे म्हणजेच किती मसावी किती आला इथे तर 3 हा पण आपल्याला तर किती पाहिजे 1 पाहिजे म्हणून ही जोडी नाही. तसं 17 आणि 187 यापैकी समूळ 17 आणि 17 गुणिले 1 केला तर 17च होतात आणि 187 तर काय 17 गुणिले जर आपण 17 गुणिले 11 गुणिले 1 केले तर किती येतात 187 येतात. म्हणजेच इथे मसावी किती येणार आहे मसावी किती येणार आहे तर 17 येणार आहे. पण आपल्याला किती पाहिजे मसावी तर एकमेव एकच पाहिजे. म्हणून ही पण नाही ही पण नाही. म्हणून किती असणार आहे समूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत तर किती आहेत 3. म्हणजेच किती उत्तर असेल आपलं बी हे ऑप्शन असणार आहे. प्रश्न 100 काय दिले एका वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आहे तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल. म्हणजेच महाराष्ट्र दिन म्हणजेच किती असतो 1 मे आणि स्वातंत्र्य दिन म्हणजेच किती असतो 15 ऑगस्ट. तर आपल्याला 15 ऑगस्टचा वार शोधायचा आहे. 1 मे काला होता 1 मेला काय होता बुधवार होता. तर आपल्याला ऑगस्ट शोधायचा आहे. म्हणून मे मध्ये किती दिवस असतात तर मे मध्ये 30 दिवस असतात. मे मध्ये किती दिवस असतात 30. जूनमध्ये पण किती असतात 30च असतात. जुलैला किती असतात तर 31 असतात आणि ऑगस्टचे किती दिवस ऑगस्टचे किती दिवस 15 दिवस. म्हणजे सर्वांची बेरीज केली तर आपल्याला किती भेटणार आहे 106 दिवस. तर या 106 दिवसाला आपल्याला कितीने भागायचे 7ने का कारण की आठवडा 7 दिवसांचा आहे. म्हणून 7 एके 7 उरतात किती 3 36 होतात 7 35 म्हणजे बाकी किती उरली 15. जर आपण असं लिहिलं 15.1/7 येते म्हणजेच या किती 14 तारखेला 14 तारखेला किती काय वार असणार आहे 14 तारखेला काय वार असणार आहे तर बुधवार असणार आहे. आणि आपल्याला काय पाहिजे 15 तारखेचं 15 तारखेला काय असणार आहे गुरुवार असणार आहे. म्हणजेच 15 ऑगस्टला काय असणार आहे गुरुवार. तर कोणतं ऑप्शन असेल ए हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 108 काय दिलेल्या विशिष्ट रकमेच्या 7/18 पट रक्कम वेधला किंवा 2/5 पट
रक्कम आलोकला किंवा 3/8 पट रक्कम सानियाला किंवा 6/11 पट रक्कम विनीला दिली असेल तर अनुक्रमे सर्वात कमी आणि सर्वात जास्त रक्कम कोणाला मिळेल? तर आपण काय करू? एकूण रक्कम x मानू आपण. तर सुरुवातीला कोणाला दिले? वेदला एकूण रकमेच्या x गुणिले काय करू आपण? किंवा असं लिहू, किती? 7/18 x करू. म्हणजे 18 या 7ला भाग देऊ तर भाग पूर्ण जात नाही म्हणून काय येणार आहे? 0.70 होणार आहेत. म्हणजे 18 त्रिक किती होतात? 54. 70 मधून 54 गेले तर किती होतात? 160 होतात. आणि 11 8 144 म्हणजेच 0.38 x येणार. त्याच्यानंतर कोण आहे? तर आलोक. त्याच्यानंतर कोण आहे? आलोकला किती आहे? 2/5 आणि x. म्हणजेच दशांशमध्ये जर आपण उत्तर काढलं तर भाग दिला तर किती? 0.20 किती होतात? 5 चोक 20 होणार आहे. म्हणजेच किती? 0.40 x मानू. त्याच्यानंतर कोण आहे? आलोक नंतर सानिया जर घेतलं, सानियाला किती आहे? 3/8 आणि x मानू आपण. म्हणजेच किती? दशांशमध्येच येणार 30 येणार. म्हणजेच किती? 0.8 त्रिक 24 8 चोक 32 होतात. उरतात किती? 6 होतील किती? 60. 8 45 8 6 48 8 छाती 56 म्हणजेच किती? 37 x. आणि राहिला कोण? वीणा. कोण राहिली? वीणा राहिल्या. वीणाला किती आहे? 6/11 आणि x. जर 11ने आपण भाग देऊन तर काय येणार आहे? 0.60 होणार आहे. 11 5 55 सॉरी राहणार किती? 5 होतील 50 आणि 11 चोक 44 म्हणजेच किती? 0.54 x. म्हणून सर्वात जास्त तर इथे 38 आहे, इथे 40 आहे, इथे 37 आहे आणि इथे 54 आहे. तर सर्वात जास्त कोणाला आहे? वीणाला आहे. आणि सर्वात कमी कोणाला आहे? सानियाला आहे. म्हणजेच वीणा ही सर्वात जास्त आहे आणि सर्वात कमी तर कोणाला आहे? सानिया. तर आपल्याला विचारले तर दिले असेल तर अनुक्रमे सर्वात कमी आणि सर्वात जास्त. सर्वात कमी कोण आहे? सानिया. आणि सर्वात जास्त कोण आहे? वीणा. म्हणजे सानिया आणि वीणा. म्हणजेच कोणतं ऑप्शन आपलं बरोबर असेल? सी हे ऑप्शन आपलं बरोबर असेल. प्रश्न 109. काय आहे? चौरस हा टिंबटिंब असतो हे विधान पूर्ण करण्यासाठी योग्य ठरणाऱ्या बाबी खालील पर्यायापैकी कोणत्या? तर चौरसाच्या प्रॉपर्टी काय आहेत? तर चौरसाच्या प्रॉपर्ट्या काय असतात? चारी बाजू कशा असतात? समान असतात. आणि कोण पण कसे असतात? सारखे असतात. म्हणजेच किती? 90 अंशाचे असतात. म्हणून पहिलं तर दिलं हा समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज म्हणजे समोरासमोरील बाजू काय असतात? समांतर असतात. म्हणून पहिलं पण फिट बसतंय. दुसरं काय? समभुज म्हणजे सर्व बाजू कशा असतात? सारख्याच. म्हणजेच समभुज. आणि काटकोन म्हणजेच सर्व कोण किती आहेत? 90 अंशाचे आहेत. म्हणजे तिन्ही गोष्टी या चौरसात आहेत. म्हणून कोणतं ऑप्शन बरोबर आहे? तिन्ही अ ब क म्हणजे डी हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 110. काय दिलेलं? 1.1/2 वजा कंसात 5/8 भागिले 1/4 आणि गुणिले 0.24 बरोबर किती? तर आपण काय हे काय प्रॉपर सोडवावंच लागेल. म्हणजेच 1.1/2 म्हणजेच किती होतात? 2 आणि 3/2 होतात. वजा कंसात जर आपण 5/8 भागिलेचं आपण गुणिले करू आणि व्यस्त होतंय म्हणजे 4 किती होणार आहे? 1 होणार आहे. गुणिले किती? 0.24 साधा कौस करू. म्हणजेच काय येणार आहे? कंसात 3/2 वजा 4 एके 4 4 दुने 8 म्हणजेच किती येणार आहे? 5/2 गुणिले 0.24 येणार आहे. आणि भाग दिला आपण तर 0ने किती? 2 आणि 2 दुने 4 म्हणजेच कंसात 3/2 वजा किती येणार आहे? 5 गुणिले 0.12 छेदात किती आहे? 1. म्हणजे जर आपण सोडवलं तर किती? 12×5 60. 12×5 60 म्हणजेच 3 वजा 12×5 60 म्हणजेच 60 येणार आहे आणि 2 दशांश नंतर 0 म्हणजेच
0.60 येणार आहे भागिले 1 आणि इथे छेदात 2 आहे. जर हे आपण सोडवलं छेद समान करण्यासाठी आपल्याला छेदात 2 येईल आणि इथे किती 3 एके 3 वजा जर 60 ने केलं तर 0 किती येणार आहे 12 म्हणजेच 6 दुने सॉरी 12 म्हणजेच किती 12 म्हणजेच किंवा आपण असं न करता काय करू इथे किती आलं आपलं इथे दशांशमध्ये काढलं तर 3/2 म्हणजेच किती 1.5 येईल आणि इथे किती आपला गुणाकार केला तर 0.060 येतोय. म्हणून जर वजाबाकी केली 1.5 मधून म्हणजे 1.50 वजा 0.60 केले तर किती 15तून 6 गेले राहतात 9 आणि इथे किती 0.90 म्हणजेच उत्तर काय असायला पाहिजे आपल्याला 0.90 ते पण कसं धनामध्ये म्हणून उत्तर काय असेल आपलं बी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 111 काय दिलं शेजारील घडणी घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टिकाचितीच्या आकाराच्या पेटीच्या एफच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल तर इष्टिकाचिती म्हणजेच एखादा बॉक्स त्याच्या समोरासमोरील बाजू एफच्या विरुद्ध कोणता असेल ते आपल्याला शोधायचं आहे. तर इथे बघा एफ म्हणजेच हा इष्टिकाचितीच्या वरचा भाग असेल आणि हा म्हणजेच काय एफच्या समोरची बाजू काय असेल आहे ई असेल आहे काय असणार आहे ई म्हणजेच काय उत्तर असणार आहे आपलं डी हे ऑप्शन बरोबर असणार आहे. कोणतं ऑप्शन असणार आहे डी हे ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे का कारण की समोरासमोरील हा खालचा हा पण म्हणजे त्याच्या समोरासमोरील म्हणजेच ईच्या समोर ई एच्या समोर कोण असेल सी बीच्या समोर कोण असेल डी असणार आहे. तर आपल्याला विचारलेलं कोणाच्या एफच्या विरुद्ध पृष्ठावर एफच्या विरुद्ध कोण असणार आहे ई म्हणजेच डी हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 112 काय 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 231, 252 आणि 126 वह्या आहेत. त्या पेट्यांतील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात. म्हणजे जास्तीत जास्त शब्द आला म्हणजेच काय घ्यायचा असतो तर मसावीज घ्यायचा असतो. म्हणून आपण काय करू 231, 252 आणि 126चे काय करू आपण अवयव पाडू. आपल्याला काय शोधायचं आहे मसावी शोधायचं आहे म्हणजेच आपल्याला सुरुवातीला तर किती 3ची कसोटी अप्लाय करू किती 5 आणि 6 म्हणजेच 3ने भाग जाईल म्हणजे 3 21 2 उरणार 3 21 3 8 24 3 त्रिक 9 3 चौक 12 आणि किती येणार आहे 3 चौक 12 आणि 3 दुने 6 परत कितीने भाग जाईल तर आता 3 जर 7 7 14 होता तिथे जाणार नाही म्हणून आता कितीने 7ने जाऊ शकतो म्हणजे 7 एके 7 7 एके 7 7 एके 7 7 दुने 14 आणि 7 किती 7 5 35 7 कम 42 म्हणून कितीने या 3ने या तिघांना पण भाग गेला आणि या 7ने तिघांना पण भाग गेला म्हणजेच किती 3 गुणिले 7 केले तर किती येणार आहे 21 म्हणजेच हाच काय आहे आपला मसावी आहे. जास्तीत जास्त म्हणजेच काय असतो तर मसावी असतो म्हणून किती 21 म्हणजेच किती गठ्ठे जास्तीत जास्त किती व्याह्यांच्या घ्याव्यात तर 21 व्याह्या घ्याव्यात म्हणजेच बी हे आपलं ऑप्शन बरोबर आहे. 113 काय आहे 86,285 या संख्येतील उजवीकडील 8ची स्थानिक किंमत डावीकडील 8च्या स्थानिक किमतीच्या कितीपट आहे. तर आपल्याला काय पहिले तर 86,285 ह्याची काय करावं लागेल स्थानिक किंमत काढावी लागेल. 8च्या किती आहे 10 सॉरी 10 नाही म्हणजे दशक स्थानी आहे म्हणजेच किती येणार आहे 80 तेच आपण कसे लिहू शकतो 8 गुणिले 10चा पहिला घात. तर इथे आपल्याला या 8ची स्थानिक किंमत म्हणजेच उजव्या बाजूला आहे म्हणून किती येणार आहे 1 किती येतात 100 तेच सॉरी 8/100 म्हणजेच तेच आपल्याला कशा लिहिता येईल 8/10चा दुसरा घात म्हणजेच तेच आपण 8 गुणिले 10चा हा वरती जातोय तर मायनस होतोय म्हणजेच किती 8 गुणिले 10चा दुसरा घात म्हणून उजवीकडील 8ची स्थानिक किंमत बरोबर डावीकडील 8ची स्थानिक
किंमत काय मानू आपण, केपट मानू. म्हणून उजवीकडील काय आहे, 8 गुणिले 10चा वजा दुसरा घात, आणि डावीकडील काय आलं आपलं, तर डावीकडील काय आहे 8 गुणिले 10चा वजा पहिला घात गुणिले काय करू आपण, केपट मानलंय म्हणून हा के इथेच ठेवला, तर 8 गुणिले 10चा वजा दुसरा घात, सॉरी इथे वजा नाही, इथे काय येणार आहे 1, आणि छेदात हा गुणिले इकडे येताना छेदात येणार आहे, म्हणजेच 8 छेदात 10चा पहिला घात, म्हणजे 8 8 गेला आणि हा अवसात जाईल, तर काय येणार आहे 10चा वजा दुसरा घात हा अवसात गेला, तर 10चा वजा पहिला घात बरोबर किती, के, म्हणजेच के बरोबर किती होणार आहे 10चा वजा तिसरा घात. काय, घातांकांचे नियम, जर गुणाकार आणि पाया समान असेल तर घातांकांची बेरीज होते, म्हणजेच किती 10चा वजा तिसरा घात. तर कोणतं ऑप्शन असेल, ए हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 114 काय दिलेला आहे, शेजारील समभुज चौकोनातील बाह्य कोन बी बरोबर किती. तर समभुज चौकोन आहे म्हणजे समोरासमोरील बाजू कशा आहेत, सारख्या, आणि बाजू पण कसे असतात, समोरासमोरील समांतर असतात. ह्या जर आपण नाव देऊ, काय ए बी सी आणि डी नाव देऊ, तर ए बीला समांतर कोण असणार आहे, सी डी असणार आहे, आणि बी डी ही काय असणार आहे, त्यांची छेदिका, म्हणजेच काय, हा 20 असेल तर बघा समांतर रेषांचा जो गुणधर्म आहे हा आंतरविक्रम कोण होतात, म्हणजे हा पण किती असणार आहे 20, म्हणजेच हा किती असणार आहे 20. तसंच काय, समभुज चौकोन आहेत आणि जे कर्ण आहेत ते एकमेकांना काय करतात, दुभागतात, म्हणजेच काय, जे कोण तयार करतात ते किती 90 अंशाचा कोन, म्हणजेच हा 20 हा झाला 90, आणि 90 आणि किती होतात, हा झाला एक त्रिकोण तयार झाला, हा काय झाला एक त्रिकोण तयार झाला. 90 आणि 20 किती, 110, आणि 180 मधून 110 गेले तर किती राहतात 70, म्हणजेच हा किती असणार आहे 70. तसाच इथे पण हा किती असणार आहे, हा 20 आहे तर हा पण किती असणार आहे 20, आणि इथे हा पण किती असणार आहे 70, आणि हा पण किती असणार आहे 70, आणि हा पण किती असणार आहे 70. म्हणून हे जे काय केले आपण, हा 90 आहे, हा पण 90 आहे, म्हणजेच हा किती असणार आहे 20, 20 हा 70, आणि हा त्रिकोण, हे त्रिकोण तयार होतात, म्हणजेच हे होतात. म्हणून या बी कोणाचे माप विचारलेले आहे, तर 70 70 किती होतात, आपल्याला काय करायचं आहे, हा इथून ते इथपर्यंत जर कोण घेतला आपण तर काय होतं, रेषीय जोडीतील कोण होतोय, म्हणून 70 अधिक 70 अधिक बी बरोबर किती होतात 180 होतात, कारण की ही पण रेषा समांतर होते, तर ही त्याची छेदिका होते, म्हणून ह्यानुसार आपण काय केलं, सर्व लिहून घेतलं, म्हणजेच किती 140 अधिक बी बरोबर किती 180, आणि बी बरोबर किती येणार आहे 180 वजा 140, आणि बी बरोबर किती किती येणार आहे 40 अंश, म्हणजेच कोणतं ऑप्शन असणार आहे आपलं, सी हे ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे. प्रश्न 115 काय, 9 सेमी गुणिले 40 सेमी आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णावर कापून 4 पताका तयार केल्या तर त्यातील 2 लहान पताकांची एकूण परिमिती किती सेमी असेल. म्हणजेच काय, 2 लहान म्हणजेच काय, हे 2 लहान पताका तयार होतात, ह्यांची काय विचारलेली आपल्याला परिमिती विचारलेली. तर पहिले तर आपण हा कर्ण काढू, हा कर्ण काढण्यासाठी हा काय काटकोन त्रिकोण होतोय, म्हणून जर त्रिकोण किंवा त्रिकोण ए डी सी मध्ये कोण डी बरोबर किती आहे 90 अंश आहे, 90 अंश असेल तर आपण काय, पायथागोरसचा प्रमेय, पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय आहे, ए सीचा वर्ग बरोबर काय असतो, ए डीचा वर्ग अधिक बी सीचा, सॉरी डी सीचा वर्ग, आपण डी घेतला आहे ना, डी सीचा वर्ग, म्हणजे ए सीचा वर्ग बरोबर ए डी किती आहे 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग, म्हणजेच किती येणार आहे, ए सी बरोबर किती येणार आहे, ए सीचा वर्ग बरोबर 81 अधिक 40चा वर्ग किती होतोय 1600 होतोय, आणि ए सी बरोबर वर्गमुळात, सॉरी अधिक करावं लागेल पहिले आपल्याला, 1681 आणि ए सीचा वर्ग, ए सी बरोबर वर्गमुळात 1681 हा कोणाचा वर्ग आहे, तर 41चा वर्ग आहे.
म्हणजेच ए सी बरोबर किती भेटणार आहे आपल्याला 41. म्हणजे इथून ते इथपर्यंत किती भेटणार आहे आपल्याला 41 भेटणार आहे. म्हणजेच इथे मधोमध समान 2 भाग होतात. म्हणजे हा सर्व कर्ण कसे असतात, सारखेच असतात. म्हणून तर आता आपण इथे ओ घेतला तर ए ओ आणि ओ सी जर आपल्याला काढायचं असेल तर 41चे काय करावं लागेल आपल्याला, कर्ण भागिले काय करावं लागेल 2. कर्ण किती आला आपला, कर्ण ए सी छेद 2 करू म्हणजेच किती 41 छेद 2 केले तर किती येणार आहे 20.5. बेक बे बेदुने 4 भागणे सॉरी बाकी आली 0 म्हणून 0 आणि दशांश चिन्ह बेपंचे 10 म्हणजेच किती 20.5. म्हणजेच हा किती आला 20.5. तर हा पण किती असणार आहे 20.5 आणि हा किती आहे 9. म्हणजेच किती, जर आपण याच त्रिकोणाचा विचार केला या त्रिकोणाचा तर 20.5 किती होतात 41 अधिक 9 केले तर किती होतात 50. म्हणजेच याचे झालं किती, हा लहान परिमिती आहे. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीजच करावी लागते, म्हणून 20.5 आणि 20.5 यांची बेरीज केली आणि तर किती येतात 41 अधिक ही बाजू म्हणजेच किती 9 म्हणजेच किती 50 होतात. तर 50 आणि हा पण एक आहे लहान 2 आहेत. तर 50 अधिक 50 किती होणार आहेत 100. म्हणजेच किती त्या लहान पताकांची परिमिती किती असेल 100 सेंटीमीटर असेल. म्हणून उत्तर काय असणार आहे आपलं सी हे उत्तर बरोबर असणार आहे. प्रश्न 117. का आहे फक्त काही 500 रुपयाच्या किमतीच्या व काही 2000 रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत 30,500 रुपये आहेत. तर त्या पिशवीत खालील पर्यापैकी 500 रुपये किमतीच्या किती नोटा असू शकतील. तर हा प्रश्न कसा बाय ऑप्शनने सोडवायचा आहे. तर पहिलं ऑप्शन काय दिलं आहे 31 नोटा 500 रुपयाच्या आहेत. म्हणजेच 31 गुणिले काय करू आपण 500 करू. म्हणजेच किती होतात 5 एके 5 5 त्रिक 15. म्हणजेच किती 15,500 रुपये. म्हणजेच जर आपण 30,500 मधून आपण 15,500 वजा करू तर किती राहतात 0 0 0 आणि 10तून 5 गेले 5 आणि किती 3 3तून सॉरी इथे एक दिला 2 म्हणजेच किती 15,000 रुपये राहतात. तर 15,000 रुपयाला काय या 2,000ने भाग दिला तर बाकी काय येणार आहे सॉरी 2 तर किती बेसाती 14. म्हणजेच किती पॉईंटमध्ये उत्तर येत आहे. म्हणजेच बेसाती 7.5 असं येईल. म्हणजेच नोटा ह्या अपूर्णांकात असणार नाहीत, म्हणून पूर्णच संख्या पाहिजे. म्हणून हे ऑप्शन ए ऑप्शन आपलं नाही. तर दुसरं काय आहे 27. म्हणजे 27 गुणिले जर आपण 500 केले तर किती होतात 5 7 35. किती गेले हातचे 3 5 दुनी 10 आणि 13 किती 13,500 होणार आहे. जर आपण 30,500 मधून 13,500 काय करू वजा करू 0 0 0 10तून 3 गेले 7 आणि इथे किती एक इथे दिला म्हणजेच 17,000. 17,000ला पण या 2,000ने पूर्ण भाग जाणार नाही, म्हणून दुसरं सुद्धा ऑप्शन आपलं बरोबर नाही. तर तिसरं ऑप्शन सॉरी दुसरं म्हणजेच बी ऑप्शन सुद्धा आपलं चुकीचं आहे. सी ऑप्शन काय घेऊ 51 गुणिले 500 करू तर किती होतात 5 एके 5 होतात आणि 5 5 25 होतात. म्हणजेच किती 25,500. तर 25,500 या 30,500 मधून वजा करू तर किती 25,500 वजा केले तर किती 0 0 0 5 आणि एक इथे दिला म्हणजे 0 किती येतात 5. 5,000ला पण 2,000ने भाग दिला तर किती येतात पूर्ण भाग जाणारच नाही, म्हणून राहिला कोणता डी ऑप्शन. म्हणजे डी ऑप्शन हेच आपलं उत्तर असणार आहे. तरी पण आपण काढून बघू किती आहे डी ऑप्शनमध्ये किती 37 नोट आहेत. म्हणजेच किती डीसाठी 37 गुणिले किती करू 500. म्हणजेच किती येणार आहे 5 7 35. हातचे किती गेले 3 5 त्रिक 15 आणि 18 म्हणजेच किती 18,500. 18,500 काय करू आपण वजा करू 0 0 0 10तून 8 गेले किती राहतात 2 राहतात आणि किती इथे इथे किती 2 राहतील 2तून 1 गेले किती 12. म्हणजेच या 2,000ला 12,000ला 2,000ने पूर्ण भाग जातोय. म्हणजेच बे चक 12 किती 6 नोटे येतील. म्हणजेच कोणतं ऑप्शन डी हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 118. काय एका कोणाचा पूरक कोण आणि कोटिकोण यांच्या मापांची बेरीज 150 आहे, तर त्या कोणाचे माप किती. काय पूरक कोण आणि कोटिकोण यांचे मापांची बेरीज किती 150 आहे. म्हणून
काय करू आपण, पूरक कोण वजा कोटी कोण. कोटी कोण जर आपण पूरक कोणातून कोटी कोण वजा केला तेव्हा किती येणार आहेत, 90 येणार आहेत. अधिक काय करू आपण, पूरक कोण अधिक कोटी कोण बरोबर पूरक कोण आणि कोटी कोण घेतले तर दोघांची बेरीज केली तर किती येणार आहे, 150 येणार आहे. तर दोघांची बेरीज केली तर इथे अधिक आहे इथे वजा आहे, म्हणजेच कोटी कोण कट होणार आणि इथे किती येणार आहे, 2 पूरक कोण येणार आहेत. बरोबर किती, 9 आणि 5 किती होतात, 14 म्हणजेच किती, 240 होतात. म्हणजेच काय येणार आहे, 240 भागिले किती 2 म्हणजेच पूरक कोण बरोबर बेकबे बेदुने आणि 120. म्हणजेच पूरक कोण किती भेटला आपल्याला, पूरक कोण किती भेटला तर 120 भेटला. तर आपल्या पूरक कोण 120 भेटला असेल तर आपल्याला कोटी कोण काढायचा आहे. तर कोटी कोण तर आणि कोटी कोण यांच्या मापांची बेरीज किती आहे, 150 आहे. तर पूरक कोण 120 अधिक कोटी कोण बरोबर किती, 150. पण चुकीचं काढतोय, आपल्याला काय काढायचं आहे तर कोणाचं माप काढायचं आहे. म्हणून कोण अधिक कोटी कोण कोण अधिक पूरक कोण बरोबर किती असतो, 180 अंश असतो. म्हणून कोण विचारलेला आहे तर ते कोणाचं माप, पूरक कोण किती, पूरक कोण किती आला आपला 120 बरोबर किती 180. म्हणजेच कोण बरोबर काय येणार आहे, 180 वजा 120 आणि 180 मधून 120 गेले तर शून्य किती अंश, 60 अंश. म्हणजेच तो कोण किती अंशाचा असेल, 60 अंश. आणि 60 अधिक जर आपण किती केले, 120 मधून 60 वजा केले तर किती येतात, 90 येतात. आणि पूरक कोण आणि कोटी कोण यांची बेरीज केली, पूरक कोण किती आहे 120 आहे आणि कोटी कोण किती आला आपला 60. तर कोटी कोण आपला आला नाही, तर कोण किती आहे 60. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे, सी हे उत्तर असणार आहे. प्रश्न 119 आणि 20. सूचना आलेखाचे निरीक्षण करून सोडवा. काय जून महिन्याचे विद्यार्थी उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या विद्यार्थी उपस्थितीच्या शेकडा कितीने कमी आहेत. कमी विचारलेला आहे म्हणून कितीने कमी आहेत, तर ऑगस्ट महिन्यात किती आहे 80 आणि जून महिन्यात किती आहे 60. तर कितीने 20ने कमी आहेत. तर गुणिले काय करू आपण 100 करू. म्हणजेच टक्केवारी विचारले म्हणून 100 किती 5 आणि इथे किती 4 4 पंचे 20 आणि 5 5 किती 25. म्हणजेच किती 25%. म्हणजेच कोणतं ऑप्शन ए हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 120 काय दिलेलं आहे, किती महिन्यात विद्यार्थ्यांची शेकडा उपस्थिती महिन्यातील शेकडा सरासरीपेक्षा जास्त आहे. तर सरासरी किती ते पहिले तर काढावं लागेल. पहिलं किती आहे 60 अधिक किती 75 अधिक 80 अधिक 65 अधिक 90. सर्वांची बेरीज भागिले किती 5 वहिने आहेत म्हणून छेदात 5. तर किती होतात 370 होतात भागिले किती 5. भाग देऊ किती 5 एके 5 5 7 35 आणि 5 चौक 20. 2 राहतील 20 होतील म्हणजेच किती 74. तर 74 पेक्षा जास्त किती महिन्यात आहेत, तर बघा जुलै महिन्यात किती आहे 75 आहे. म्हणजे हा झाला 1. ऑगस्ट महिन्यात किती आहे 80 झाला 2 आणि ऑक्टोबरमध्ये किती आहे 90. म्हणजेच हे 74 पेक्षा कमी आहेत तर किती महिन्यात 3 महिन्यात. म्हणजेच 3 महिन्या सरासरी काय आहे जास्त, सरासरीपेक्षा जास्त उपस्थिती आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, सी हे उत्तर आपलं बरोबर आहे. जर तुम्हाला समजलं असेल, आवडत असेल, शिकवलेलं समजलं असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करू शकता. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.